एका भांड्यामध्ये आपल्याला पाऊण वाटी पाणी घ्यायचं आहे। त्यामध्ये गूळ 1 वाटी टाकायचा, चांगला गूळ बारीक होईपर्यंत मंद गॅसवर ठेवायचा आणि बाजूला कोमट व्हायला ठेवायचं। आता इकडे एका भांड्यामध्ये 2.5 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसनचं पीठ, 1 चमचा वेलची पावडर, 1 चमचा बारीक बडीशेप, नंतर 3 चमचे तेलाचं मोहन आणि चवीपुरतं मीठ टाकायचं। छान असं मिक्स करून घ्यायचं। नंतर गाळून आपण जे गूळ वितळत ठेवलेला त्याचं पाणी आहे तर ते गाळून घ्यायचं आणि थोडं थोडं करून एक गोळा छान असा मळून घ्यायचा आहे। एक गोळा एकदम पातळ पण नाही घट्ट पण नाही असा मळायचा। नंतर आपल्याला तेलाचा हात लावायचा आणि नंतर छान असं हे आपल्याला 10 मिनटं झाकून ठेवायचं बाजूला। आता 10 मिनटांनी एक गोळा करून घ्यायचा आणि आपल्याला पारी लाटून घ्यायची आहे। आता थोडीशीच लाटायची आणि त्याच्यावर खसखस आहे तर ती बारीक भुरभुरायची। नंतर आपण छान असं दोन्ही साईडनी त्याला लाटून घ्यायचं। आता इकडं आहे तर ते मी कापण्याचा आकार त्याला दिलेला आहे। छान अशा कापण्याचा शेप माझा देऊन झालेला आहे आणि कट पण करून झालेले आहेत। आता मध्यम गॅसवर मी तेल तापायला ठेवलं होतं, त्याच्यामध्ये संपूर्ण कापण्या आहेत तर त्या मी तळून घेणार आहे। आषाढ स्पेशल हा पहिला पदार्थ आहे जो गोड पदार्थ प्रत्येक घरामध्ये केला जातो आणि ह्या कापण्या गव्हाच्या पिठाच्या आहेत त्यामुळं अगदी भारी आणि खुसखुशीत एकदम झाल्या होत्या। ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला मात्र विसरू नका। बाय।